जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सध्या प्रेफरन्स जनरेट, लॉक आणि असाइन करण्यासंदर्भात महत्त्वाचं कामकाज सध्या सुरू आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी बघा तुमचे प्रेफरन्स जनरेट झाले असेल, तुम्ही ते प्रेफरन्स असाइन देखील केले असेल आणि फायनलला लॉक देखील केले असेल, तरी देखील ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं तुम्हाला अशा पद्धतीने एक मेसेज जर आला असेल तर ह्याच्यामध्ये काय लिहिण्यात आलं आहे की डिअर कॅन्डिडेट, यू हॅव नॉट लॉक युअर प्रेफरन्स फॉर टीचर रिक्वायरमेंट थ्रू पवित्र पोर्टल. If interested, lock your preference on or before 12th February 2024. For more details visit website. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला असा टेक्स्ट मेसेज तुम्हाला आला असेल पवित्र पोर्टल ह्या ऑफिशियल जे काही देण्यात आलं आहे त्याच्यावरनं। मग ह्याच्यामध्ये बघा तुमचं जरी प्रेफरन्स ह्या ठिकाणी लॉक झाले असेल मग त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे दोघी प्रकारचे जे फेज 1मध्ये सध्या आलेले आहे तर ते संपूर्ण प्रेफरन्स तुम्ही लॉक केले आहे, तुमच्याकडे त्याची PDF फाईल देखील आलेली आहे। तरी देखील असा जो काही या ठिकाणी बघा मेसेज आलेला आहे तर ह्या मेसेजमध्ये तुम्हाला फक्त रिमाइंडर देण्यात आला आहे का ह्याच्यामध्ये तुम्ही काही घाबरून जायचं कारण नाही की तुमचे प्रेफरन्स लॉक केले आहे तरी आपल्याला हा मेसेज कसा काय आला। तरी देखील तुम्हाला जर तुमची मनाची जर शंका असेल तर ह्या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स लॉक झाले आहे किंवा नाही हे जर तुम्हाला एकदा जर चेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवतो की तुम्ही कशा पद्धतीने तुमचे प्रेफरन्स लॉक झाले आहे की नाही ते तुमच्या मनाच्या म्हणजे ह्या ठिकाणी मनात जी शंका आहे तर ती निघून जाईल। तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला फक्त आपलं जे काही अकाउंट आहे तर ते ह्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवतो। तर मित्रांनो, तुमची जी मनातील जी शंका आहे ह्या ठिकाणी जो मेसेज आलेला आहे सध्या तर त्या मेसेजच्या या ठिकाणी मनात शंका आहे की आपले प्रेफरन्स लॉक करून देखील सध्या लॉक आहे किंवा नाही, तर हे तुम्ही कुठं न जाता तुमच्या मोबाईलवर देखील तुम्ही करू शकतात। मग त्याच्यासाठी तुमची मोबाईल स्क्रीनमध्ये ह्या अशा पद्धतीने तुम्हाला पवित्र प्रणालीचा हा टॅब हा ओपन होणार आहे। मग हा जो टॅब आहे तुम्ही क्रोम ब्राउझर असतं आपल्या मोबाईलमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही ओपन करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमची जी काही लॉग इन ID आहे ती या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड तुम्ही दिला असेल तो या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे। आता लॉग इन ID तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुमचा पासवर्ड देखील माहिती असेल। त्यानंतर बघा ह्या ठिकाणी जो काही कॅप्चा दिसतो आहे, तुमचा कोड दिसतो आहे या ठिकाणी तर तो तुम्हाला इथं या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। हे टाकल्यानंतर तुम्हाला जे काही लॉग इन बटन आहे ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येईल। तर चला मी पण टाकून घेतो, नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो। सर्व टाकल्यानंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीने तुम्हाला OTP या ठिकाणी येणार आहे। तर तो OTP तुम्ही हे जे काही दिसतंय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भरून घ्यायचं आहे। तर भरूया। OTP आणि तो काही कॅप्चा कोड आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं अकाउंट या ठिकाणी लॉग इन झालेला दिसेल। मग ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणतंही छेडछाड या ठिकाणी करायची नाही, कोणत्याही या ठिकाणी मेन्यूमध्ये जायचं नाही। तर या ठिकाणी सरळ डॅशबोर्ड तुमचा ओपन होते। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे काही 3 ह्या ठिकाणी जे टॅब देण्यात आले आहे त्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला। तर ह्याच्यामध्ये बघा हे जे महत्त्वाचं आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी बघा प्रेफरन्स लॉक्ड असा या ठिकाणी स्टेटस सध्या आलेला आहे। त्यानंतर जे काही विथ इंटरव्ह्यूसाठी देखील प्रेफरन्स लॉक्ड असं या ठिकाणी स्टेटस आलेले आहे। म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही समजून जायचं आहे का तुमचं जे काही प्रेफरन्स लॉक या ठिकाणी झालेले आहे तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची या ठिकाणी गरज नाही। समजा या ठिकाणी जर तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी लॉक्ड असं या ठिकाणी जर आलं नसेल तर तुम्ही परत तुम्हाला प्रोसेस ही करावी लागेल, कारण अंतिम जे आहे प्रोसेस जी काही आहे ती प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भात आहे। आणि जोपर्यंत अशा पद्धतीने स्टेटस तुम्हाला तुमच्या जे काही लॉग इनला सध्या दिसत नाही तोपर्यंत समजायचं नाही की आपले प्रेफरन्स या ठिकाणी लॉक झाले असेल। आणि ज्यांचं असं ह्या अशा पद्धतीने जे काही प्रेफरन्स लॉक संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटस शो करत असेल तर तुमचं प्रेफरन्स हे 100% लॉक झाले आहे आणि तुम्ही कोणतीही चिंता करायचं या ठिकाणी कारण नाही। तर अशा पद्धतीने तुमच्या मनातील जी काही शंका असेल तर ती ह्या ठिकाणी तुम्ही दूर करू शकतात। तर सविस्तर या ठिकाणी तुम्ही एकदा लॉग इन करून तुम्ही बघू शकतात। त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही लॉग आउट करायचं आहे मग लॉग आउट करण्यासाठी ह्या ठिकाणी बघा जे काही 3 डॉट देण्यात आले आहे ह्या साईटमध्ये तर ह्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं जे काही 3 डॉट आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा लॉग आउट म्हणून ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे तर ह्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी विचारतं आहे तुम्ही लॉग आउट करायचं का, तर ह्या जो दिसतं आहे यस लॉग आउट तर ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमचं जे काही लॉग आउट आहे ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी पोर्टलवर होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचं जे काही प्रेफरन्स लॉक झाले आहे किंवा नाही ते तुम्ही चेक करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा चेक करू शकता। तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।